नमस्कार. माझा विषय आहे मानसशास्त्र. माझं नाव प्राध्यापक वानकरे येते. मी मानसशास्त्र इयत्ता 12वी मधील 2 नंबरचा टॉपिक बुद्धिमत्ता या प्रकरणाची आज आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये माझा घटक आहे बुद्धिमापन प्रक्रियेची विविध क्षेत्रातील उपयोगिता. आता बुद्धिमापन क्षेत्रातील विविध प्रक्रियेचा किंवा उपयोगितेचा विचार करत असताना या बुद्धिमापन चाचण्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग आपल्याला पाहायला मिळतो. शिक्षण संस्था असेल, त्याचबरोबर बाल मार्गदर्शन केंद्रे असतील, तसेच कामगार निवड केंद्रे असतील, आरोग्य निवड केंद्रे असतील, अशा विविध क्षेत्रामध्ये प्रामुख्याने या बुद्धिमापन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हणजे व्यक्तीमध्ये जो दोन व्यक्तीमध्ये जो फरक आपल्याला पाहावयास मिळतो तो फरक कोणत्या तंत्राच्या सहाय्याने मोजता येतो हे मोजण्यासाठी प्रामुख्याने अशा चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला वापर करता येतो. म्हणून पुढील काही क्षेत्रात या बुद्धिमापन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग करता येतो. यामध्ये पहिलं क्षेत्र आहे बघा, लक्ष द्या. पहिलं क्षेत्र प्रभावी शिक्षण. प्रभावी शिक्षणासाठी प्रामुख्याने मानसशास्त्रीय चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला वापर झालेला दिसून येतो. म्हणजे बुद्धिमापन चाचण्यांचा उपयोग शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक दृष्ट्या मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखण्यासाठी, त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांच्या बुद्धीचे मापन करून शिक्षकांना विद्यार्थ्याच्या बुद्धिगुणांकानुसार विविध गटात वर्गीकरण करणे, विविध गटात त्यांना ठेवणे आणि त्यानुसार अध्यापनाचे नियोजन करणे, अध्यापनाची कार्यपद्धती अवलंबणे, यासाठी प्रामुख्याने बुद्धिमापन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. म्हणजे वर्गामध्ये एकाच बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांची संख्या नसते. अशा वर्गामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये जर अशा विद्यार्थ्यांना आपण ठेवलं आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्यांना जर आपण अध्यापनाचं कार्य केलं तर तळागाळातील विद्यार्थ्यापासून ते उच्च श्रेणी असणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्या पर्यंत आपण केलेलं अध्यापन हे योग्य रीतीने समजू शकते. म्हणून प्रभावी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात या मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ वर्गामध्ये 40%, 50%, 60%, 70%, 80%, 90% अशा टक्केवारीचे विद्यार्थी असतील तर 40 आणि 50%ची एक रांग, 50 ते 60% दुसरी रांग, 60 ते 70% तिसरी रांग, अशा पद्धतीने प्रत्येक गटामध्ये त्याचे वर्गीकरण करून जर 40 ते 50% विद्यार्थ्याला आपण शिकवलेलं अध्यापन केलेलं कार्य जर समजलं तर आपोआपच 90%च्या गटाला वर्गवारी केलेल्या गटाला आपोआपच समजू शकते. अशा पद्धतीने अध्यापन करण्यासाठी प्रामुख्याने किंवा प्रभावी शिक्षणासाठी प्रामुख्याने शैक्षणिक संस्थांना या मानसशास्त्रीय चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. हा पहिला मुद्दा पाहिला आपण, प्रभावी शिक्षण. दुसरा मुद्दा मानसिक स्वास्थ्य सहाय्यता. आता मानसिक स्वास्थ्य सहाय्यता म्हणजे काय? तर बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना लाभार्थीच्या बुद्धीची पातळी मोजण्यासाठी प्रामुख्याने या चाचणीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. म्हणजे जेव्हा एखादी समस्याग्रस्त व्यक्ती असते किंवा एखाद्या आजाराने पीडित झालेली व्यक्ती असते किंवा ज्या व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये गोंधळ झालेला असतो, बदल झालेला असतो, समस्याग्रस्त झालेली व्यक्ती असते, अशा व्यक्तींच्या बुद्धीची पातळी तपासण्यासाठी प्रामुख्याने या बुद्धिमापन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचबरोबर लाभार्थीची समस्या ओळखणे, त्याचबरोबर त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांना उपचाराची दिशा निश्चित करण्यासाठी, तसेच त्यांना त्या आजारातून समस्येतून मुक्त करण्यासाठी आणि अशा लाभार्थींना
सहाय्यता, ज्या व्यक्तीचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे अशा व्यक्तींना आधार देण्यासाठी, त्या स्वास्थ्यातून त्यांना आनंदी जीवन जगण्यासाठी, स्वैरपणे जीवन, आनंदी मुक्त जीवन जगण्यासाठी, त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी, मनस्थिती सुधारण्यासाठी प्रामुख्याने मानसिक स्वास्थ्य सहाय्यता या ठिकाणी दुसरा मुद्दा आपण पाहिला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी प्रभावी पालकत्व. आता 3 नंबरचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे प्रभावी पालकत्व. बुद्धिमापन चाचण्या पालकांना आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता किती आहे हे तपासण्यासाठी, ओळखण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने या चाचणीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. जर आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता किती आहे हे जर आपण जाणून घेतलं तर त्या पद्धतीने आपण त्या पाल्याकडून आपण अपेक्षा बाळगण्याचा प्रयत्न करतो. जर बुद्धिमत्तेची जाण नसेल, बुद्धिमत्ता आपल्याला समजली नसेल तर आपण त्या पाल्याकडून अवास्तव अपेक्षा बाळगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून सुयोग्य अशा विद्यार्थ्यांना सुयोग्य वातावरण निर्माण करून देण्यासाठी, पाल्याकडून वास्तव अपेक्षा स्वीकारण्यासाठी आणि पाल्याची बुद्धिमत्ता जाणून घेण्यासाठी प्रामुख्याने प्रभावी पालकत्व हा या ठिकाणी मुद्दा पाहावयास मिळतो. त्यानंतर चौथा शैक्षणिक समुपदेशन. शैक्षणिक समुपदेशन करण्यासाठी सुद्धा बुद्धिमापन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हणजे बुद्धिमापन चाचण्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षमतांना अनुरूप असा शिक्षण क्रम निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर शैक्षणिक समुपदेशनामध्ये प्रामुख्याने अशा पद्धतीने शिक्षण क्रम निवडल्यानंतर अशा मुलांना अपयश कमी येते, वेळेचा दुरुपयोग होत नाही, त्याचबरोबर वेळेचा आणि पैशाचा अपव्यय कमी करता येतो आणि अशा मुलांना भविष्यामध्ये अपयश येण्याऐवजी यश मिळते. म्हणून यश मिळवण्यासाठी, वेळेचा दुरुपयोग न होण्यासाठी, कमी श्रमामध्ये मुलांना या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी अशा चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आणि पाचवा मुद्दा व्यावसायिक समुपदेशन. शैक्षणिक समुपदेशनाप्रमाणे व्यावसायिक समुपदेशन करण्यासाठी सुद्धा मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर केला जातो. बुद्धिमापन चाचण्या लोकांना बुद्धिमत्तेला अनुरूप अशी नोकरी निवडण्यासाठी, त्यांच्या बुद्धिमत्तेला अनुरूप असा व्यवसाय निवड करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी या बुद्धिमापन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे कामामध्ये, व्यवसायामध्ये व्यवसायाचे व्यवस्थापन योग्य रीतीने होते. त्याचबरोबर व्यवसायामध्ये समाधान निर्माण होते, कार्य समाधान निर्माण होते. त्याचबरोबर व्यवसायामध्ये गैरहजेरीचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकते. असा सल्ला देण्यासाठी, असं समुपदेशन करण्यासाठी, माहिती सल्ला देण्यासाठी प्रामुख्याने अशा 5 क्षेत्रामध्ये या बुद्धिमापन प्रक्रियेची उपयोगिता आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे यामध्ये आपण बुद्धिमापन प्रक्रियेची विविध क्षेत्रातील उपयोगिता पाहत असताना पहिला मुद्दा पाहिला, प्रभावी शिक्षणासाठी उपयोग होतो, मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपयोग होतो, प्रभावी पालकत्व ही भूमिका पार पडत असताना त्याचा उपयोग होतो. चौथा शैक्षणिक समुपदेशनासाठी आणि व्यावसायिक समुपदेशनासाठी अशा 5 घटकासाठी, 5 क्षेत्रासाठी या चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आता यानंतर आपण पाहणार आहोत
आता बुद्धिमत्तेबाबत आधुनिक विचार प्रवाह पाहत असताना यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 घटक पाहायला मिळतात. ते म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. हे 3 घटक यामध्ये विचार प्रवाहामध्ये आपल्याला पाहावयाचे आहेत. कोलंबिया विद्यापीठातील E.L. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने 1920 साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. कार्ल अल्ब्रिस्ट यांच्या मते इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे त्याला सामाजिक बुद्धिमत्ता या नावाने या ठिकाणी ओळखले जाते. कार्ल अल्ब्रिस्ट यांच्या मते आपले इतरांप्रती असलेले वर्तन हे बाधक वर्तन आणि पोषक वर्तन या 2 टोकामधील वर्तनाच्या विस्तार कक्षेच्या दरम्यान असते असे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणून मग बाधक वर्तनाची उदाहरणे आणि पोषक वर्तनाची उदाहरणे कोणकोणती असतात हे या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे. बाधक वर्तनामध्ये प्रामुख्याने इतरांना तुच्छ लेखणे, तसेच इतरांना सहकार्य न करणे, इतरांना नकारात्मक बोलणे, तसेच इतरांना नाउमेद करणे इत्यादी बाधक वर्तनाची उदाहरणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर पोषक वर्तनाच्या उदाहरणामध्ये इतरांना मान देणे, इतरांना सहकार्य करणे, इतरांच्या बरोबर सकारात्मक बोलणे आणि इतरांना कोणत्याही कार्यासाठी प्रोत्साहित करणे इत्यादी पोषक वर्तनाची उदाहरणे या ठिकाणी पाहायला मिळतात. बाधक वर्तन हे निम्न सामाजिक बुद्धिमत्ता दर्शवते, तर पोषक वर्तन हे उच्च सामाजिक बुद्धिमत्ता दर्शवते. म्हणून उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची कोणकोणती वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहे. तर यामध्ये पहिलं वैशिष्ट्य म्हणजे अशा व्यक्ती इतरांना चांगल्या प्रकारे समजू शकतात. 2 नंबर, अशा व्यक्ती इतरांच्या बरोबर परिणामकारक संवाद साधू शकतात. अशा व्यक्ती स्वतःच्या शाब्दिक आणि अशाब्दिक अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवू शकतात. त्याचबरोबर 4 नंबर, अशा व्यक्तींना इतरांच्या भावना, प्रेरणा, इच्छा, आकांक्षा, वासना इत्यादी समजून घेण्याचे कौशल्य असते. 5 नंबर, अशा व्यक्ती उत्तम वक्ता किंवा उत्तम श्रोता होऊ शकतात. 6 नंबर, अशा व्यक्तींना सामाजिक गतिशीलतेचे प्रभावीपणे आकलन होते. 7 नंबर, अशा व्यक्तींचा दृष्टिकोन इतरांशी व्यवहार करताना लवचिक असतो. 8 नंबर, अशा व्यक्ती ध्येयप्रेरित, चिकाटी असणाऱ्या व आत्मविश्वासू असतात. 9 नंबर, अशा व्यक्तींना सामाजिक संघर्ष सोडवता येतो किंवा सोडवू शकतात. 11 नंबर, अशा व्यक्ती इतरांशी चांगले नातेसंबंध प्रस्थापित करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये बाधक वर्तन आणि पोषक वर्तन आणि त्याचबरोबर उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची कोणती वैशिष्ट्ये असतात हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर भावनिक बुद्धी. आता भावनिक बुद्धिमत्तेचा विचार करताना आज स्पर्धेच्या युगामध्ये आपण सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक आव्हानांना तोंड देत असताना व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे भावना निर्माण होत असतात. अशा भावनिक प्रतिक्रियेला सामोरे जाणे, त्याच्याशी योग्य प्रकारे तोंड देणे, अशा भावनिक प्रसंगाला तोंड देऊन निर्माण झालेल्या समस्या दूर करता आल्या तरच त्या व्यक्तीला समाजामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जीवन जगता येते. म्हणून ज्याप्रमाणे सध्या बुद्धिमत्तेला महत्त्वाचे स्थान आहे त्याप्रमाणे सध्या आता भावनिक बुद्धिमत्तेला सुद्धा महत्त्वाचे स्थान असलेले दिसून येते. फक्त बुद्धिमत्ता चांगली असून चालणार नाही, व्यक्तींच्याकडे हुशारी असून चालणार नाही, तर त्या व्यक्तींच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असणे हे सुद्धा फायद्याचे मानले जाते. योग्य प्रसंगी व्यक्तीला त्या भावनेची प्रतिक्रिया देता येणे महत्त्वाचे मानले जाते. तरच सामाजिक जीवनामध्ये अडथळे निर्माण होऊ
होऊ शकणार नाही. म्हणून जॉन मेयर आणि पीटर शॅलोव्ही, जॉन मेयर आणि पीटर शॅलोव्ही यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केलेला आपणाला दिसून येतो. आणि त्याचबरोबर डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रसिद्धी दिलेली आपल्याला दिसून येते. म्हणून भावनिक बुद्धिमत्ता मग कशाला म्हणलं जातं? मेयर आणि शॅलोव्ही या मानसशास्त्रज्ञांच्या मते, मेयर शॅलोव्ही या मानसशास्त्रज्ञांच्या मते स्वतःच्या व इतरांच्या भावनांची जाणीव होण्याची, त्यांच्यामधील भेद ओळखण्याची आणि स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना योग्य दिशा देण्याची क्षमता म्हणजे त्याला भावनिक बुद्धी या नावानं या ठिकाणी संबोधलं जातं. म्हणून भावनिक बुद्धिमत्तेमध्ये प्रामुख्याने 4 बोधनिक क्षमतांचा समावेश होतो. यामध्ये पहिली क्षमता, बोधनिक क्षमता पाहायला मिळते ती म्हणजे भावनांची जाणीव होण्याची क्षमता. हा पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे यामध्ये स्वतःच्या व इतरांच्या भावनांची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे, झाली पाहिजे, तरच त्या व्यक्तींच्या मध्ये मोठ्या प्रमाणात भावनिक बुद्धिमत्ता आहे असे या ठिकाणी सांगता येते. 2 नंबर, भावना उपयोगात आणण्याची क्षमता. म्हणजे यामध्ये विचार करणे किंवा एखादी समस्या सोडवणे यासाठी आपल्या भावना उपयोगात आणता आल्या पाहिजेत. त्यासाठी म्हणून दुसरा मुद्दा भावना उपयोगात आणण्याची क्षमता. 3 नंबर, भावना समजून घेण्याची क्षमता. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, समोरची व्यक्ती कोणत्या प्रसंगात आहे, तिच्यामध्ये कोणत्या भावना निर्माण झालेल्या आहेत, आनंदात आहे की दुःखात आहे, ही भावना समोरच्या व्यक्तीची ओळखण्याची क्षमता, समजून घेण्याची क्षमता त्या व्यक्तीच्या मध्ये असणे म्हणजे भावनिक बुद्धी मानली जाते. त्याचबरोबर भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता, म्हणजे निर्माण झालेल्या भावना त्यांचं व्यवस्थापन करणं हे या ठिकाणी महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे अशा 4 प्रकारच्या बोधनिक क्षमता या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये पहिला मुद्दा पाहिला, भावनांची जाणीव होण्याची क्षमता, भावना उपयोगात आणण्याची क्षमता, भावना समजून घेण्याची क्षमता आणि भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता. अशा 4 बोधनिक क्षमतांचा या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये समावेश होतो. मग आता उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींची कोणती वैशिष्ट्ये असतात आणि निम्न भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीची कोणती वैशिष्ट्ये असतात? तर उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्ती भावनिक दृष्ट्या स्थिर संयमी पाहायला मिळतात, तर निम्न बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्ती भावनिक दृष्ट्या अस्थिर असंयमी या ठिकाणी पाहायला मिळतात. उच्च बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्ती स्वावलंबी असतात, आशावादी असतात, तर निम्न भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती निराशावादी आणि परावलंबी असतात. त्याचबरोबर उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती आनंदी असतात, उत्साही असतात, तर निम्न भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती दुःखी, उदासीन असलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि त्याचबरोबर उच्च भावनिक व्यक्ती बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्ती शांत, समाधानी असतात, तर निम्न भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती अशांत, असमाधानी पाहायला मिळतात. आता याचबरोबर भावनिक बुद्धिमत्तेचे आणखी काही घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या घटकामध्ये प्रामुख्याने स्वजाणीव पहिला मुद्दा, आत्मनियंत्रण, त्याचबरोबर आत्मप्रेरण, तदनुभूती आणि परिणामकारक नातेसंबंध असे 5 घटक भावनिक बुद्धीचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे यामध्ये पहिला मुद्दा स्वजाणीव, म्हणजे व्यक्तीला स्वतःची जाणीव पाहिजे. स्वतःची जाणीव असेल तरच व्यक्ती योग्य पद्धतीने व्यवहार करू शकते. दुसरा मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजे आत्मनियंत्रण, व्यक्तीचे स्वतःच्या भावनेवर नियंत्रण असले पाहिजे. हा दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा मुद्दा आत्मप्रेरण, म्हणजे मनापासूनच आपल्या मनामध्ये प्रेरणा पाहिजे, तरच एखादी कृती, एखादी गोष्ट आपण योग्य पद्धतीने करू शकतो. 4 नंबर तदनुभूती, म्हणजे समोरच्या व्यक्ती, म्हणजे आपणच स्वतः समोरच्या व्यक्तीच्या जागी आहोत असे समजून वागण्याची पद्धत, आपणच समोरच्या व्यक्तीच्या जागी आहोत असे समजून उमजून वागणे म्हणजे तदनुभूती या नावानं संबोधलं जातं.
आणि पाचवा मुद्दा म्हणजे परिणामकारक नातेसंबंध, म्हणजे असे 4 घटक, 4 बुद्धीचे घटक ज्या व्यक्तींच्या मध्ये आढळतात अशा व्यक्तीच परिणामकारक नातेसंबंध निर्माण करू शकतात. यामध्ये मग मेयर शॅलोवी या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता चाचणी सांगितलेली दिसून येते. या चाचणीमध्ये प्रामुख्याने 141 प्रश्न असतात आणि ती चाचणी सोडवण्यासाठी प्रामुख्याने 30 ते 45 मिनिटाचा वेळ दिला जातो. त्यावरून व्यक्तीच्या भावनिक बुद्धिमत्तेचे मापन करता येते. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करताना मानवी बुद्धीसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची यंत्रामध्ये व त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्राम्स मध्ये आणणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असे मानले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकशास्त्र, सांख्यिकी भाषा, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक ज्ञान शाखेचा संगम असलेला या ठिकाणी दिसून येतो. कृत्रिम बुद्धिमत्ता ही या ठिकाणी मानवी बुद्धिमत्तेसारखी अतिशय चांगली मानली जात नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता ही श्रेष्ठ मानली जात नाही, तर मानवी बुद्धिमत्ता ही या ठिकाणी श्रेष्ठ मानली जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेला या ठिकाणी मर्यादा नसतात, परंतु मानवी बुद्धिमत्तेला या ठिकाणी मर्यादा पाहायला मिळतात. म्हणून दैनंदिन जीवनातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी किंवा विविध जटिल समस्या सोडवण्यासाठी आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो असे या ठिकाणी दिसून येते. मग याची उदाहरणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व कुठे कुठे किंवा याची उदाहरणे आपल्याला सांगता येतात. यामध्ये पहिलं उदाहरण आवाज ओळखणे, 2 नंबर भाषा समजून घेणे, 3 नंबर मेल ओळखणे, 4 नंबर रोगाचे निदान करणे, 5 नंबर आर्थिक व्यवहारातील घोटाळे शोधणे आणि 6 नंबर हवामानाचे अंदाज वर्तवणे. म्हणजे अशा पद्धतीने आज आपण बुद्धिमत्तेतील आधुनिक विचार प्रवाह, या विचार प्रवाहामध्ये सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या 3 विचार प्रवाहाचा घटकांचा या ठिकाणी आपण अभ्यास केला. आणि यापूर्वी आपण बुद्धिमापन प्रक्रियेची विविध क्षेत्रातील उपयोगिता यामध्ये 5 मुद्दे पाहिले. पहिला प्रभावी शिक्षण, दुसरा मानसिक स्वास्थ्य सहाय्यता, तिसरा प्रभावी पालकत्व, 4 शैक्षणिक समुपदेशन आणि 5 व्यावसायिक समुपदेशन. हा 2 नंबरचा टॉपिक बुद्धिमत्ता संपलेला आहे. नमस्कार, धन्यवाद.